19 जूनला शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि या दिवशी त्यांच्या पक्षामध्ये मोठी घडामोड घडू शकणार आहे अशा बातम्या सध्या सुरू आहेत। तुम्ही देखील अशीच काहीशी बातमी ऐकलीच असणार। ठाकरे गटात होणार मोठा बदल, आदित्य ठाकरेंना यामध्ये प्रमोशन मिळणार। आता अशा सगळ्या बातम्या तुमच्या देखील कानावर आल्याच असतील। तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयाची माहिती घेतोय। नेमका ठाकरेंच्या शिवसेनेत काय काय बदल होऊ शकतोय, आदित्य ठाकरेंना प्रमोशन मिळणार म्हणजे नेमकं काय होणार, आणि पक्षांतर्गत या प्रमोशन बद्दल काही धुसफूस आहे का, कुणाचा विरोध आहे का, आणि या निर्णयाचा 2003 सालचा काय संबंध आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर मंडळी, ठाकरे गटाचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच शिवसेनेकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि ही बातमी माध्यमांनी सूत्रांच्या माहितीनुसार सांगितली। आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार आहे। आदित्य ठाकरे यांना पक्षाकडून 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनी ही जबाबदारी दिली जाईल, ज्यामुळे शिवसेनेतील आदित्य ठाकरे यांचे महत्त्व वाढेल आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पक्षातील अधिकार येतील। पण मंडळी, या सगळ्यात संजय राऊत यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की आदित्य यांना ही जबाबदारी देण्यावरून पक्षांतर्गत धुसफूस आहे, मागच्या निवडणुकीदरम्यान आदित्य ठाकरे तर मतदारसंघात फिरकले नाही, ही सगळी तक्रार तुमचेच खासदार करतायत आणि दुसऱ्या कुणाला दिलं तर ते फिरकतील तरी असं खाजगीमध्ये म्हणतायत, तर यावर तुम्हाला काय वाटतं राऊत साहेब? तर यावर राऊतांनी स्पष्टच म्हटलं, खाजगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो, पक्षाच्या संघटनेबाबत अशी चर्चा होत असते। उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते। जर आदित्य ठाकरे यांचे नाव आपल्या माध्यमातून समोर आले असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असं राऊत म्हणत आहे। पुढे ते असे देखील म्हणाले, नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे। पुढलं राजकारण जे आहे ते तरुणांच्या हातात गेलं पाहिजे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी आणि त्यांच्या टीमने उत्तम काम केलंय असं संजय राऊत म्हणतायत। एकूण काय तर आदित्य ठाकरेंच्या कार्याध्यक्ष होण्यावर राऊतांनी विरोध देखील केलेला नाहीये। त्यांनी माध्यमांच्या माहितीला पचवून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि जर असं काही नसतं तर राऊत याबाबत स्पष्ट म्हणाले असते, त्यांनी ही माहिती चुकीची असल्याचं सांगितलं असतं। उद्धव ठाकरेच पुढील काही वर्ष कार्याध्यक्ष राहतील हे स्पष्ट त्यांनी सांगितलं असतं, पण तसं झालं नाहीये। आता या सगळ्या बातमीत म्हणजे आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या बातमीत सातत्याने 2003 सालचा उल्लेख होतोय, त्यामुळे या वर्षाचा काय संबंध आहे हे देखील आपण जाणून घेऊया। तर मंडळी, 2003 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षात कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती। या घोषणेनंतर उद्धव ठाकरे हे अधिक सक्रियपणे राजकारणात उतरले। त्यानंतर त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली। अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे यांना देखील कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल आणि हे ठाकरेंच्या नेत्यांकडून देखील सांगितलं जातंय असं माध्यमे म्हणतात आणि शिवसेना पक्षाकडून कार्यकारिणी बैठक बोलावून तसा रीतसर प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाऊ शकतो पुढील काळामध्ये असं देखील माध्यमांनी सांगितलंय। त्यामुळे पक्षाच्या मुख्य प्रवाहात आदित्य ठाकरे यांच्याकडे अधिक अधिकार दिले जाण्याची शक्यता आहे आणि असं देखील म्हटलं जातं की सोबत त्यांचे जे बंधू आहेत तेजस ठाकरे हे देखील पुढच्या राजकारणात सक्रिय होऊ शकतील, त्यांच्याबरोबर सक्रिय होऊ शकतील, त्यांना पाठबळ देऊ शकतील। उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची जबाबदारी स्वीकारली होती तशीच प्रक्रिया आता आदित्य ठाकरेंच्या बाबतीत घडताना दिसते। जर ही नियुक्ती झाली तर आगामी काळात ठाकरे गटासाठी ही एक मोठी रणनीती मानली जाईल। सध्याच्या घडीला ठाकरे गटाकडून यावर अधिकृतपणे मोठी प्रतिक्रिया आलेली नाहीये, मात्र जून मधील ही बैठक पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट होते। गेल्या काही वर्षांपासून आदित्य ठाकरे हे संघटनात्मक निर्णय ते निवडणुकांपर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे, त्यामुळे आता त्यांना मोठी जबाबदारी दिली पाहिजे असा एक मतप्रवाह शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये आहे। या सगळ्यात आदित्य स्वतःची एक टीम तयार करतील का, तरुण टीम तयार करतील का, हा देखील प्रश्न आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।